सन्मान्य किशोर पाटकरजी. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, महापौर मॅडम, आता आम्ही इथे ऐकलं सागर नाईक साहेब एक माहिती देत होते सभागृह नेते, काय तो महानगरपालिकेचा अधिकार आहे, महानगरपालिकेमध्ये ठराव पास केला की आपण तत्काळ अंमलबजावणी करू शकतो. आणि दुसरी एक वेगळीच माहिती आयुक्त साहेब देत आहेत, काय ह्याचे असे असे रूल्स आहे असं. मग नेमकी दोघांपैकी चुकीची माहिती कोण देते? सभागृहाला कळणार कसं? सर्व नवीन नगरसेवक आलेले आहेत, दोघांपैकी एक कोणतरी चुकीचं बोलते आहे, तर ही माहिती तर आम्हाला सभागृहाला कळली पाहिजे ना. दुसरी गोष्ट, सागर नाईक साहेब महापौर होते, जयवंत सुतार साहेब महापौर होते, तर इकडे कोणताही ठराव पास झाला त्यावेळेला आम्ही एवढ्या वर्षात हेच प्रथा बघायचो का हे ना कायद्याची अंमलबजावणी करायची आहे तर ते तात्काळ ह्याच्या इतिवृत्तावर सही करतो सर्वांच्या समितीने, अगोदर सही करायचे. आजपर्यंत तुम्ही लोकांनी आम्हाला इतिवृत्त दिलं नाही आणि जे ठराव पास करतात त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी कशी काय करू शकता? गेल्या वेळेला सेम इश्यू हाच झाला होता, इथे ठराव पास झाला होता, मिनिट्स कन्फर्म नव्हते केले दुसऱ्या सभेमध्ये, रमाकांत म्हात्रे साहेब कोर्टात गेले जाऊन स्टे घेऊन आले होते, काही इतिवृत्त मंजूर नव्हता, तुम्ही अंमलबजावणी करता कशा? आम्हाला इतिवृत्त का देत नाही? अजून एकाही सभेचं दिलेलं नाही, कसली भीती वाटते? द्या ना, तुम्ही जे काही ठराव पास करता त्याचे इतिवृत्त, सर्व नगरसेवकांचा अधिकार आहे, आम्हाला लोकांना मिळाले पाहिजे. देत का नाही तुम्ही लोक? खिलारी मॅडम तुम्हाला पत्र दिलंय, मी दिलाय, सर्व नगरसेवकांनी पत्र दिलाय, तुम्ही देत का नाही? कोणाचं दडपण आहे तुमच्यावर? आम्हाला पुढची ऍक्शन घ्यायला इतिवृत्त लागणार आहे ना, आमचा अधिकार आहे तो. हा मग करा ना तसं आणि मग करा ना अंमलबजावणी. तुम्ही लोक मिनिट्स कन्फर्म करत नाही आणि ते चुकीची माहिती देत सुटलात. अधिकार आहे, अधिकार आहे. आता झाले ना आमचे पण 4 टर्म, आम्हाला माहित आहे किती अधिकार आहे. मिनिट्स कन्फर्म न करता तुम्ही अंमलबजावणी चालू केलेली आहे. मला इतिवृत्त पाहिजे कोर्टात जायसाठी, मला कंप्लेंट करायला इतिवृत्त पाहिजे. खिलारी मॅडम तुम्ही देणार आहात की नाही देणार आहात? कधीच देत नाही. का देत नाही तुम्ही? आता किती झाले महासभा? येस सर, मी सांगते आहे. सन्मान्य सदस्यांनी जो विषय उपस्थित केलेला आहे, 20 फेब्रुवारीची आपली सभा जी आहे ती बरेच दिवस चालली, त्याचं इतिवृत्त जे आहे ते झालेलं आहे. माननीय महापौरांची मान्यता घेऊन पुढील सभेमध्ये ते ठेवलं जाणार आहे. अंमलबजावणी करू शकता तुम्ही त्या ठरावावरती? तुम्ही जे ठराव पास केले त्याच्यावर अंमलबजावणी करता येते का? इतिवृत्त पास नव्हता, कसं तुम्ही अंमलबजावणी केली सर्व लगेच? सांगा, करता येतं का आम्हाला कायद्यानुसार? मिनिट्स कन्फर्म सांगा. इतिवृत्त जे तयार झालेलं आहे ते माननीय महापौरांनी सांगा. इतिवृत्त कन्फर्म न करता महापौरांनी तुम्ही अंमलबजावणी करू शकता का? येस सर, मी दोन्ही सांगते आहे सर. आपण इतिवृत्त देखील पुढच्या सभेमध्ये ठेवते आहे आणि ज्याप्रमाणे मागच्या वेळेला देखील आपण काही ठराव जे आहेत ते सभागृहामध्ये एक न अन्वय कायम करण्यात आलेले आहेत आणि ते अंमलबजावणी करता त्या विभागाला पाठवण्यात आलेले आहेत. आम्हाला तुम्ही सांगा, तुम्ही पण विधी तंत्राच्या मागे बसलेले आहे, तुम्ही पण अर्धे विधी तज्ञ झालेच असणार. महापालिकेने घेतलेला कोणताही निर्णय कार्ययुक्त कायम होण्याची वाट बघितल्याशिवाय तात्काळ अंमलात आणायचा असेल तर त्या बाबतीत त्या सभेत असा निर्णय घेतला, असं त्या सभेत आयुक्तांच्या किंवा त्या बाबतीत नियुक्त केलेल्या प्राधिकरणाच्या उपस्थितीत नगरपालिका सचिवापासून असा निर्णय, तो ठराव त्या सभेत निर्णय वाचण्यात येईल, कायम करण्यात येईल. मग वाचा ना. मग काय असं केलेलं असे मिनिट्स द्या आम्हाला. एक अनुसार आपण काय करायचं? मग द्या ना तसे मिनिट्स आम्हाला. तुम्ही केलं समजा, मग मिनिट्स द्या ना आम्हाला. महापौर मॅडमला भेटलो, मी पत्र दिलं जाऊन मिनिट कन्फर्म. तुम्ही भले ह्या सभेमध्ये हा ठराव नियमित करण्यात आला, ठीक आहे ना, पण त्याचे इतिवृत्त तर द्या. नाही ना, कोणी दिलं आतापर्यंत? कोणी दिलं? नाही दिलं. सभागृह नेते साहेब, महापौर साहेब, एखाद्याच्या इतिवृत्तामध्ये दुरुस्ती करायची असेल त्याचं वाचन होणं गरजेचं असतं. एखाद्याचं तुम्ही धचा मा करणार असाल त्याने वाचन करून ते इतिवृत्त नियमित करायचं असतं. मागच्या सभेत तुम्ही काही करा. कोणी सांगितलं असं? साहेब, तुम्ही नवीन नगरसेवकांची दिशाभूल करू नका, त्यांना कळू द्या ना. विनंती इतिवृत्त येत असतो. सन्माननीय सदस्य एकच कोणीतरी उभा राहून बोला ना. बसून घ्या जरा. परवानगी घेऊन सर्व सदस्यांची
केलं होतं का? कधी केलं सन्माननीय का? सदस्य हो, बसून घ्या. बसा. सभाध्यक्ष महोदय, ही बाब खरी आहे की कुठलाही जो निर्णय अंमलबजावणी करण्यासाठी इतिवृत्त मंजूर होणं आवश्यक आहे. पण जर कुठलाही कार्यवृत्त कायम न करता अंमलबजावणी करायची असेल तर तो एक न नुसार सचिवांनी जाहीरप्रमाणे तो कायम करण्यात येतो निर्णय इकडे आपल्या सभागृहामध्ये. आणि तो इतिवृत्त ऐकून घ्या, इतिवृत्त मंजूर न केल्यास काय सन्माननीय इतिवृत्त सदस्य सभापती साहेब, अगोदर तुम्ही असंच करायचे ना, निर्णय- परवानगी कायम करतो. दरवेळेला तुम्ही तसंच करायचे महापौर असताना. सर्वांच्या निर्णय परवानगी वाचून- कायम निर्णय काय व्हायचा? इमिजिएट तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं फक्त होतं. निर्णय काय होतो, निर्णय आपला ठरावात असायचा. निर्णय ठराव ठराव आम्हाला मांडल्यानंतर फक्त एवढंच पाहिजे, मंजुरीनंतर कायम तुमच्यासमोर केलेले आहेत आपण मॅडमनी ते. सांगावं, आम्ही आता 10 दिवसात 5 दिवसात देतो इतिवृत्त, काय विषय संपला. हे बघा, सचिवाकडून अशा प्रकारे वाचवलेला ठराव कायम करण्यात झाल्याचं समजण्यात येईल व पुढील सभेत कार्यवृत्त कायम होण्यापूर्वी तो अंमलात आणता येईल. अहो पण ते तुम्ही द्या ना तसं लिहून आम्हाला. कशाला पळवण काढता? सन्माननीय कशाला पळवण सदस्य काढता? मेजॉरिटी आहे ना तुमच्याकडे, द्या ना तुम्ही आम्हाला. सुद्धा सभागृहात होतात. साहेब, मग असं प्रत्येक वाटतं तुम्ही- अजेंडा आला साहेब, मग की याच्यात त्याच्यासमोर खोटेपणा इतिवृत्त वाटतोय. यायचं आणि मग ते सभागृहापुढे आपण ठेवून ते कायम करायचं, ही प्रथा आहे. मग आतापर्यंत एकही इतिवृत्त आलं नाही. आतापर्यंत सागर राई साहेब तसाच करत होते तुम्ही ना काय तुम्ही. केलं त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन नाही, पण काय केलंय ते काय बोलले पाटकर साहेब, काय बोलतायत की अंमलबजावणी कशी केली? अहो तुम्ही केली ते, तुम्ही अगोदर तसा मंजूर घेतला ते पण नाही बोलतात. गटनेत्यानं विचारलं, कधी तुम्हाला विचारून केलं काय ते? सन्माननीय कधी सदस्य केलं? ठराव मंजूर झाल्यानंतर कायम केलेला आहे मॅडम आणि इथे झाले त्याच्यानंतर झालं अंमलबजावणी ना केलेली 4 आहे. आम्ही झालं ना 4 टर्म, माहित आहे ना तसंच मग ते करता. पण अंमलबजावणी आम्हाला त्या- इतरूच का तुम्ही असं केलेलं आहे, आम्हाला द्या तसं रायटिंग मध्ये. हा, परवानगी घेऊन कशाला देता? तुमची ड्युटी आहे ना ती. निवडून आलेल्या नगरसेवकांचा अधिकार आहे ना. आणि आता सागर नाईक साहेबांनी एक माहिती दिली, कमिशनर साहेबांनी एक माहिती दिली. दोघांपैकी कोण चुकीचं बोलतंय सभागृहाला सांगावं. मी सभाध्यक्ष महोदय, सर्वप्रथम आयुक्त महोदयांना एक प्रश्न आहे की इंटरप्रेट करणं, कायदा इंटरप्रेट कोण करतो त्या बाबतीत सांगावं, आणि कायदा इंटरप्रेट करण्याचा अधिकार कोणाला आहे? इंटरप्रेट हा प्रत्येक जण करू शकतो, परंतु अंतिम अधिकार हा न्यायालय करतो. बरोबर. साहेब असं नका साहेब, एक त्यात बघा. तुम्ही दिशाभूल करू नका साहेब. इतर मी- कोणी करू शकता. मी- कायदेशीर इंटरप्रेट कोण करू शकतं ते बोला. बघा, आपण सुद्धा प्रत्येक जण अर्थ काढण्याचा प्रयत्न करतो. अंतिम अर्थ काढला जातला तो न्यायालय काढतं. कुठल्याही राज्य शासनाच्या कायद्याची अंमलबजावणीचा अर्थ काढण्याचा याच्यावर जे काय घटनेमध्ये दिलेले तत्व आहे त्याच्यानुसार कायदा त्या तत्वामध्ये बसतो का नाही बसतो हे प्रिन्सिपली आपल्याला हे न्यायालय करतं. 226 आपण जे घटनेचं कालम आहे त्याच्यानुसार सगळे कायदे हे आपण उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस शासन निर्णय असू साहेब द्या, पण मला कायदा माझा असू द्या, मूळ प्रश्न इथे आपल्याला- खोटं कोण बोलताय, चुकीची माहिती मी कोण सांगतो देतंय, ना. आम्हाला तेवढा पॉईंट आहे. सन्माननीय- आम्हाला सन्माननीय आर्टिकल सदस्य 226 देतात माहिती ना आहे. माहिती. कोणीतरी एक खोटं बोलताय ना, आम्हाला सांगावं कोण खोटं बोलताय. सभागृहाची नाही, कशाला नाही, दिशाभूल मी करता बोलतो, घडी मी घडी? बोलतो. या ठिकाणी सभाध्यक्ष महोदय, आयुक्त महोदयांनी आपल्या पद्धतीने हा कायदा इंटरप्रेट केला. या ठिकाणी कुठलाही कायदा इंटरप्रेट करण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे. आणि स्वतंत्ररित्या सन्माननीय आयुक्त महोदयांनी तो इंटरप्रेट केला. आणि इंटरप्रेट असा केला की त्यामध्ये जो कायदा बनवणारा आहे तो मूर्ख आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण की कायद्यामध्ये मूर्ख आहेत, हा कायदा बनवणारे मूर्ख आहेत असं आयुक्त साहेबांच्या म्हणण्याने वाटतं. साहेब. असं बोलताय का तुम्ही? रेकॉर्ड वरती घ्या मग. हा, रेकॉर्ड वरती घ्या. नाही, मला बोलू द्या, पुन्हा बोलू द्या, मला पूर्ण बोलू द्या. आयुक्त महोदय बोलू द्या. आम्हाला स्पष्ट पाहिजे कोणतरी आयुक्त महोदय, सभागृहाची अरे- एक माणूस दिशाभूल करतोय. सन्माननीय द्या सदस्य मला. आपण पॉइंट ऑफ ऑर्डर घेऊन बोला, डायरेक्ट उठून बोलू नका. कारण की जो कायदा बनवणारा आहे त्यांनी स्वतंत्ररित्या कुठल्या कलमाला शासनाची मंजुरी हवी आहे आणि कुठल्या कलमाला शासनाची मंजुरी आवश्यकता नाही ते नमूद केलेलं आहे. आयसोलेटेड पद्धतीने, स्वतंत्र पद्धतीने कायदा बनवणारा बोलतोय फक्त ह असेल तर तुम्ही राज्य शासनाच्या मंजुरीला या आणि ग असेल तर तुम्ही राज्य शासनाच्या मंजुरीला येऊ नका. पण इथे आयुक्त महोदयांनी इंटरप्रेट केलं नाही. ग मध्ये निर्णय घेतला तर ह ट्रिगर होतो, त्यामुळे ग मध्ये निर्णय घेताना देखील शासनाच्या मंजुरीची आवश्यकता लागेल.
निवृत्ती वेतन ही अमाऊंट ठरत नाही. निवृत्ती वेतनचा फॉर्म्युला असतो. फॉर्म्युलामध्ये बदल केला तर हा ट्रिगर होणार आहे. आणि कायदा बनवणाऱ्याने सोप्या पद्धतीने बनवलं की फक्त निवृत्ती वेतनाच्या बाबतीत जर कुठला फॉर्म्युला तुम्ही बदलत असाल तर तुम्ही शासनाच्या मंजुरीसाठी या. पण कर्मचाऱ्यांच्या सेवाचे त्या ठिकाणी विनियम करायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतः निर्णय घ्या. प्रथमदर्शी अजून की त्या ठिकाणी राज्य शासनाच्या मंजुरीला महापालिकेने पाठवायचं. आयुक्त प्राधिकरणाने त्या ठिकाणी शासनाच्या मंजुरीला पाठवायचं नाहीये. जर आम्हाला मंजुरी हवी असती तर आम्ही महापालिका म्हणून पाठवली असतं. काय पण सचिव आणि आयुक्त महापालिका नाहीये. नाही, आयुक्त महापालिका नाही आहेत. आयुक्त आहेत. नाही ऐकून घ्या. पाटील साहेब, पॉइंट ऑफ ऑर्डर कुठला नियम तोडला ते सांगा. मला बोलायचं पॉइंट ऑफ ऑर्डर. साहेब, मग सिटी इंजिनियर पण महापालिकाच आहे. नाही, सिटी इंजिनियर पण महानगरपालिकाचा आहे. मला माहित आहे सभागृह, बाकीच्यांना सांगा, मला माहित आहे. मग एन्फोर्समेंट डिपार्टमेंटचा हेड पण महानगरपालिका आहे, म्हणून आयुक्त आहेत ना तिकडे. तुम्ही बोलता आयुक्तांनी कशी पाठवली, म्हणजे आम्ही घेतले काय 42,000 रुपये? महापालिकेने घेतले काय ते? मला सांगा ना. मला माहित आहे सिटी इंजिनियर पण सभागृहच आहे, मला माहित आहे बरोबर. सभागृहच असते सिटी इंजिनियर, मला माहित आहे. हे सर्व झालेले आहेत आमच्यावर केसेस. आपलाच अधिकार आहे. मग एन्फोर्समेंट डिपार्टमेंटचा हेड पण आपणच आहोत काय? तुम्हाला ते कळणार नाही सूरज पाटील साहेब. थोडं डोळे उघडून बघाल तर समजेल. महापालिकेनंतर क्लास गेलाय. कमिशनरला अधिकार आहे की क्लास नाही? गेलाय. नाही, मग सांगा ना तुम्ही ते कशाला त्यांनी पाठवलं पत्र तिकडे? आपला अधिकार आहे तर त्यांनी कसं पाठवलं कमिशनर साहेबांनी? मग कमिशनर साहेब सांगा तुम्ही अधिकार आहे की नाही? नाही, सांगा ना मग अधिकार आहे की नाही? आयुक्त महोदयाचा अधिकारच नाही पाठवण्याचा. मग कसं पाठवलं? कमिशनरचा अधिकार काय आहे सांगा. नाही, सांगा कमिशनर साहेब, आम्हाला माहिती पाहिजे नवीन नगरसेवकांना. बोला. महापौर महोदया, या ठिकाणी आयुक्त साहेबांनी कसा पाठवला मला हे कळत आहे. ठीक आहे, निर्णय बॉडी ही महासभा आहे, परंतु त्याचा अंमलबजावणी, त्याचा कार्यकारी अधिकार आपण आयुक्तांना देत असतो. थांबा. आता माझं पूर्ण होऊ द्या जरा माझं पूर्ण होऊ द्या तुम्ही. अंमलबजावणी करण्याचा अधिकार कोणाकडे देतो आपण? माननीय आयुक्तांना. बरं, त्या कायद्यामध्ये काय लिहिलं आहे? कार्यकारी अधिकार त्या ठिकाणी कोणाकडे असतो? माननीय आयुक्त साहेबांकडे असतो. सचिवांना तो अधिकार आहे का? कुठल्याही कायद्यामध्ये सांगावं सचिवांना तो अधिकार आहे? नाही. त्या ठिकाणी ठीक आहे, तो महापालिकेच्या वतीने काय पत्रव्यवहार करायचं ते करतील, परंतु जेव्हा इम्प्लिमेंटेशनची वेळ येते तेव्हा तो कार्यकारी अधिकाऱ्याच्या अनुषंगातून ते सत्यता त्याची पाहणं हे त्यांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे त्याला शासनाची मान्यता आहे. त्यांनी पाठवलं शासनाकडे. मान्यता नसेल तर शासनाने सांगितलं असतं ना, आमची मान्यता नाही आला, तुम्ही मंजूर. मग त्या ठिकाणी झालं असतं ना, त्यांनी झालं असतं ना, सांगितलं असतं ना. पण त्या ठिकाणी मध्ये जो काय सभागृह नेते साहेब, थोडंसं आपण याच्यामध्ये जास्त मध्ये जेव्हा सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने होतं त्याचा इफेक्ट त्याच्या मुलाबाळांपासून सर्वांपासून येत होतो त्याच्यावर, बरोबर की नाही? तो इफेक्ट येतो, त्याच्या सेवानिवृत्तीचा तो इफेक्ट येतो. त्यामुळे सेवामुक्त करायचं नाही करायचं, त्यांनी तो शासनाकडे जेव्हा तो ठराव पाठवला, शासनाने निलंबित केला, त्यानुसार त्यांनी सेवामुक्त. आपलं म्हणणं काय, आमच्या ठरावानुसार पुन्हा त्यांना पूर्ववत घ्यावं. आपलं ते करायचं आहे ना. आपले आता आपण अभिवादन सादर केलेलं आहे, येईल उत्तर हो की नाही. हो असेल तर त्यांना करावं लागेल, आपण करायला लावू साहेब. पण याच्यामध्ये वाद करून काय उपयोग? आपण कार्यकारी अधिकार दिलाय ना, तो निश्चित त्यांचा आहे, आपण किती डिनाय करू शकत नाही. तो हे सभागृहाने ध्यानात घ्यावं. अनादायी सभागृहाला पण कळलं पाहिजे, त्यांचा अधिकार आहे, कार्यकारी अधिकार म्हणून दिलेला आहे आपण त्यांना. आणि शासनाने त्याच करता त्यांना हे केलेलं आहे तिथे. नाही तर आयुक्त म्हणून कशाला पाठवलं असतं त्यांना? नसतं ना, असं नाही ना. काय आपण किस काढत बसतो सगळ्या गोष्टी. भोईर साहेब, कार्यकारी अधिकार आयुक्तांचे मी कुठे नाकारतच नाहीये. अंमलबजावणी अधिकार आयुक्तांचे नाहीयेत, मी नाकारतच नाहीये. पण
महापालिकेने पाठवायचं आहे, त्या ठिकाणी आयुक्तांनी नाही पाठवायचं आहे. सांगतो म्हणून सांगतो तुम्हाला. आपण जो शासनाचा पत्र आपला निलंबनाचा आला त्याचा रिप्लाय आयुक्तांच्या नावाने नाही केलाय, महापालिकेच्या नावाने केलं. जिथे आपण एक प्रस्ताव देखील पास केला मागच्या सभेत, जेथे जेथे आयुक्तांनी शासनाकडे मंजुरीसाठी सादर करायचे तेथेच आयुक्तांनी सादर करायचे. आणि जेथे जेथे लिहिलेलं आहे महापालिकेने शासनाची मंजुरी घ्यावे तिथे महापालिकेच्या वतीने सचिवांनी साईन करून त्या ठिकाणी तो पाठवायचा. आता तुम्हाला असं त्या ठिकाणी वाटतंय, तुम्हाला नसेल, तुम्हाला मी सांगेन, तुम्ही माझ्या वयाने मोठे आहेत त्यामुळे मी तुम्हाला दुसरे शब्द कार्यकारी अधिकार, अंमलबजावणीचे अधिकार आणि करस्पॉन्डन्स पत्रव्यवहारचे अधिकार यामध्ये फरक आहेत. आपले पेपर कायदा स्पष्ट बोलतो, आयुक्त, महापौर, आयुक्त, महानगरपालिका आणि इतर प्राधिकरण हे वेगवेगळे आहेत, त्यांची सायनिंग ऑथॉरिटी ही वेगवेगळी आहे. त्यामुळे जिथे लिहिले महापालिका पाठवेल तिथे महापालिकेनेच पाठवायचं आहे, आयुक्त महोदय त्या ठिकाणी पाठवू शकत नाही. या ठिकाणी तुम्ही सांगा. हा त्यांचं स्वतःचं प्रत्येकाचं ओपिनियन आहे. आयुक्त महोदयांना देखील माहिती आहे मी या ठिकाणी जी प्रोसेस आहे ती लढतोय. शेवटी इंटरप्रिटेशन कोर्टातूनच घेऊन येणार आहे मी. जर याच्यामध्ये एनर्जी माझी पण जाणार आहे, सभागृहाची एनर्जी पण जाणार आहे, आयुक्त साहेबांची एनर्जी झालेली आहे. पण हा एनर्जी कशासाठी, ही वेस्ट एनर्जी कशासाठी केली? चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळेच झाली. नाही ते उत्तर देतील त्या बाबतीत. पण ही काय लढाई काय फक्त शासन स्तरावरती थांबेल असं नाहीये. ही लढाई कोर्टामध्ये जाईल. कोर्ट शेवटी इंटरप्रेट त्या ठिकाणी करणारच आहे. ठराव त्या ठिकाणी आहे, निर्णय आहे. बघा मिनिट्स जे कायम नसतील, कायम झालेले विषय असतील त्यासाठी तुम्ही ठराव घ्या, जे कायम नसतील झाले त्यासाठी तुम्ही मिनिट्स घ्या. पण या ठिकाणी हा ठराव असा आहे की जसं तुम्ही म्हणले की बरोबर आहे शिवराम पाटील साहेब की औरंगाबाद आणि भिवंडी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्यांचं वसुली त्या ठिकाणी रिकव्हरी होऊ शकते. पण आपण या ठिकाणी त्यांचं त्या अन्याय होऊ नये, खंडित होऊ नये या बाबतीत देखील आयुक्त महोदयाने सांगावं की जर या ठिकाणी 60चं जर मान्य झालं तर त्यांना कशा प्रकारे पुन्हा सेवात घेऊ शकतो. त्यांचा जो अन्याय फक्त या गोष्टीमुळे झाला असेल तो अन्याय दूर कसा करू शकतो. या महिन्यात 7 लोक जाणार आहेत, या 2 महिन्यात 40 लोक चाललेत. 40 लोक या 2 महिन्यात चाललेत. संस्थेचा एक अनुभवी कर्मचारी वर्ग आपल्यापासून त्या ठिकाणी निघून जातोय. नवीन लोक खालच्याच याच्यावर येतील. अरे आयुक्त महोदय त्या दिवशी म्हणाले की एकही कर्मचारी आपला पदोन्नतीसाठी पात्र नाही. एकही कर्मचारी 6 वर्ष असते आपण केलं असतं. पण एकही कर्मचारी, त्यामुळे वरच्या पदांवरती फक्त डेप्युटेशनवर त्या ठिकाणी येणार आहे. तर या दृष्टीने मी ठराव टाकलेला आहे. आता आयुक्त महोदय एक आपण स्पष्ट करावं की ज्या पदांचं नियुक्ती प्राधिकरण महापालिका आहे त्या पदांना सेवामुक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे हे देखील आपण स्पष्ट करावं. आणि आम्ही जे बोलतोय त्याबद्दल गोष्टीबद्दल देखील स्पष्टीकरण करावं आपण. मॅडम